नमस्कार सर्वांना, सारिका कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं मी खूप खूप स्वागत करते। तर आज ना मी खूप खुश आहे कारण खूप साऱ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहेत आणि खूप छान वाटलं। आता व्हिडिओ बघूनच तुम्हाला समजलं असेल आणि त्याविषयीच मी आज बोलणार आहे। म्हणजे आजचा माझा विषय असणार आहे की माझ्या लग्नाविषयीचा। आता लग्न कसं झालं त्याची स्टोरी त्याचं मी सांगितले, तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेच, तो तुम्ही बघा। पण त्यात पण बऱ्याच अशा कमेंट्स येत होते की ताई तुम्ही पहिल्यापासूनच असे आहात का, तर का तुमच्या लग्नानंतर तुम्ही अशा झाल्या, का तुम्ही अगोदरपासूनच अशा होत्या, मग लग्नात तुम्ही कशा दिसत होत्या। तर असे बरेच प्रश्न होते आणि त्याविषयीचे खूप सारे प्रश्न होते। मग तुमचं लग्न कसं झालं, मग तुम्ही लग्नात कसे दिसत होता, मग तुम्हाला हे आधीमध्ये झालं का। तर असे बऱ्याच प्रकारे प्रश्न विचारले जातात, उत्तर एकच आहे पण प्रश्न असे विचारले जातात। तर त्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघून ना मला तर खूप छान, म्हणजे व्हिडिओ म्हणते अल्बम बघून मला खूप छान वाटत होतं। तर हा माझ्या लग्नाचा अल्बम आहे। तर मी माहेरी असल्यामुळे ना मग तो अल्बम तिथंच होता। मागच्या वेळेस मी तिथंच ठेवून गेले होते, म्हणजे दोन अल्बमच्या कॉपीज बनवल्या होत्या, एक आमच्या सासरच्यासाठी आणि एक माहेरच्यासाठी। तर माहेरी असल्यामुळे मग घरात जरा इकडे तिकडे करताना हा अल्बम सापडला। तसं काही नियोजन नव्हतं व्हिडिओ बनवायचाच, पण अल्बम बघून ना मलाच मोह आवरला नाही। मग म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया, कारण तुम्ही पण माझी फॅमिलीच आहात। तर तुम्हाला पण हा व्हिडिओ बघून खूप छान वाटेल, म्हणजे तुम्हाला आमच्या लग्नाचे फोटोज वगैरे बघून खूप छान वाटेल। तर म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया। तर बघू शकताय तुम्ही इथं आमच्या लग्नाच्या त्या हळदीचे हे फोटो आहेत आणि हा छोटा आहे ना जो खाली, तो माझा भाऊ आहे, भैया आहे आमचा, आणि ते माझ्या जाऊबाईंचे आई वडील आहेत। तर खूप माणसं आली होती लग्नाला, खूप सारे। आणि आमच्या लग्नाचा मुहूर्त ना 4 ते 4:30च्या दरम्यान होता, तरीसुद्धा सगळे आले होते। म्हणजे गावाकडे अगोदरी म्हणजे लग्न होत नव्हतं, नेहमी लग्न 12-12:30च्या दरम्यानच असायची, पण त्या दिवशी खूप लग्न होती, खूप तिथी होती, मोठी तिथी होती, तरीसुद्धा माणसं आमच्या लग्नाला जास्त आलती, कारण त्यांना बघायचं होतं की नवरी अशी आहे तर मग नवरदेव कसा आहे। कारण मी तर त्याच गावात होते, त्यामुळे मला तर सगळ्यांनीच बघितलं होतं, पण आहो मात्र बाहेर असायचे, म्हणजे ते पुण्याला होते कामाला तेव्हा, त्यामुळे त्यांना जास्त कोणी बघितलं नव्हतं। भले ते त्यांचंच गाव होतं चिकमूद आणि माझं सासर माहेर एकच आहे, पण तरीसुद्धा त्यांना जास्त कोण ओळखत नव्हते। त्यामुळे सगळ्यांना एक्साइटमेंट होती की नवरदेव कसा असणार आहे। तर असं होतं की आत्यांचा 4 नंबरचा मुलगा आहे, हे सगळ्यांना माहीत होतं, त्याच्यासोबतच लग्न जमले। पण सगळ्यांना बघायचं होतं की ते कसे आहेत, आणि कुणाला सुद्धा असं वाटत नव्हतं की माझं त्यांच्यासोबत लग्न जमले आणि ते माझ्यासोबत लग्न करायला तयार आहेत। तर असं होतं, म्हणजे कसं ना आमचं काही लहानपणी लग्न ठरवलेलं, पण लहानपणी होतं म्हणजे माझ्या आत्यानी पप्पानी ते म्हटलं होतं, पण पुढे जाऊन ते ॲक्सेप्ट करतील आणि ते सुद्धा म्हणतील की ठीक आहे करूया, असं कोणालाच वाटत नव्हतं। त्यामुळं सगळ्यांनाच खूप भारी वाटलं होतं लग्नाला। तर बघू शकताय हे तर आहेत लग्नात, हे असे दिसत होते। तर मला तर छान वाटलं लग्नाचे फोटोज बघून। तर अगोदर लग्न करताना ना खूप मला वाटायचं की मी उगाच लग्न करायला लागली, एवढा चांगला माणूस आहे, त्यांना कोणीही चांगली बायको भेटू शकते, तरी पण मी लग्न करू नये असं म्हणजे मला वाटत होतं। पण त्यांनीच पुढाकार घेतला, त्यांनीच मला समजावलं करूया लग्न असं तसं, त्यामुळे मी लग्नाला तयार झाले। आता हे तर मी आपल्या स्टोरीमध्ये सांगितले आणि कुणी जर तुम्ही बघितली नसेल, त्यामुळे मी परत एकदा ते सांगते, रिपीट करते। तर त्यांनीच मला लग्नासाठी तयार केलं। सुरुवातीला माझं मत नाहीच होतं लग्न करायचं, आणि दुसरे व्यक्ती म्हणजे माझे सासरे, म्हणजे आप्पा। तर त्यांना पण वाटत होते की आमच्या दोघांचं लग्न व्हावं, आणि आत्यांना आणि पप्पांना तर वाटतच होतं अगोदरपासूनच। तर बघू शकताय त्यांनी किती छान दिसत होते लग्नात। आता प्रत्येकाला आपला नवरा छानच दिसत असते, त्यात काही विशेष नाही। तर त्यामुळेच ना लग्न होतं ना त्या दिवसापर्यंत माझ्या डोक्यात असं होतं की नाही करायचं,
असं होतं. आणि अंशू सारखा हात घालत होता मध्ये काकाय काकाय म्हणून, आणि विचारत पण होता कोण आहे म्हणून. तर मी तेच त्याला सांगत होते. तर असं होतं आमचं लग्न. आणि सुरुवातीला माझं लग्न ना, म्हणजे मलाच माहीत नव्हतं आज माझं लग्न जमणार आहे म्हणून. मी तर हॉस्टेलवर होते. तर जेव्हा पप्पा मला घ्यायला आले होते ना, तेव्हा हे सगळे घरी आले होते आमच्या लग्नाचं म्हणजे बोलणी करण्यासाठी. तर साडी तर मी ना कधी घातलीच नव्हती, म्हणजे मी ड्रेसच घालायचे. ड्रेसमध्येच मला कम्फर्टेबल वाटत होतं. मी साड्या आणि ड्रेस ते पण मी शिवून घालायचे ड्रेस. असे रेडीमेड ड्रेसेस मला व्यवस्थित येत नव्हते आणि मी कधी ट्राय पण केले नाहीत. तर पहिल्यांदाच मी तर साडी घातलेली आहे लग्नामध्येच. बघू शकताय तुम्ही. जेव्हा माझी सुपारीच फोडली होती तेव्हा पण त्यांनी नाळवटीत घालताना मी असा ओढणीमध्येच घेतला होता. तर फर्स्ट टाइम मी साडी वेअर केली होती लग्नामध्ये. त्यामुळे ना लग्नाचा बस्ता बांधताना पण ना खूप कन्फ्यूज होते. बघू शकताय तर तुम्ही. चुनरी सुद्धा ना मला अशी पूर्ण येत नव्हती, म्हणजे खूप मोठी होत होती. त्यामुळे ती मी फोल्ड करून घेतली होती घडी मारून. तर असं होतं. मी अशीच होते लग्नामध्ये पण छोटीशी. आणि मग त्यामुळे ना लग्नाचा जेव्हा बस्ता बांधायला गेलो होतो ना आम्ही, तेव्हा मी खूप कन्फ्यूज होते की कशी साडी घ्यायची जी मला व्यवस्थित येईल असं. म्हणजे मला काठपदर शालू असं खूप हेवी वाटत होतं. त्यामुळे मला ते तसं काही घ्यायचंच नव्हतं. त्यामुळे मग मी अशी साधी एम्ब्रॉयडरीवाली साडी घेतली होती, जी पिंकवाली आता तुम्ही बघितली. तर मला अजून पण ती साडी आवडते. अजून पण साडी माझ्याकडे आहे. मी एखाद्या दिवशी दाखवेन तुम्हाला ती साडी. तर अजून पण ती साडी खूप छान वाटते. तर बघू शकता ही लग्नाची आमच्या वरात म्हणजे पारणा आहे. हा पारणा म्हणते ते आमच्या इकडं. म्हणजे मारुतीला नवरदेव नेतात पहिल्यांदा घोड्यावरती बसून. तर खूप सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांना लग्नाची खूप उत्सुकता होती. आणि आमच्या आत्यांच्या घरचं म्हणजे आत्यांचं इकडलं शेवटचं लग्न होतं. त्यामुळे खूप मोठं लग्न होतं आमचं, म्हणजे आमच्या सगळ्यांच्या ह्याच्यानुसार परिस्थितीनुसार. तर बघू शकता अहो किती खुश होते लग्नामध्ये. तर खूप खुश होते. माझ्यापेक्षा जास्त ना मला वाटतं तेच खुश असतील लग्नात आमच्या. तर खूप छान वाटत होतं त्यांना. आणि त्यांच्याकडे बघून मला तर आश्चर्यच वाटत होतं की कसं काय यांनी खुश होऊ शकतात. म्हणजे आता माझ्यासारख्या मुलीचा विचार जरी कोणी मनात आणला ना तरी ते विचार करूनच नाराज होईल. पण लग्ना दिवशी हे एवढे खुश आहेत ना, ते बघूनच मला म्हणजे खूप भारी वाटत होतं. तर बघू शकताय तुम्ही. इथं बाशिंग आहे जे पहिल्यांदा मारुतीला घातलं जातं आणि नंतर ते घालतात. आता हे सगळं कॉमन आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर बघू शकताय किती माणसं आहे ती. आणि इथं आमचे भाऊ बहिणी आहेत. आता फक्त फोटोतच आहेत. आणि आमच्या फोटोमध्ये बऱ्यापैकी अशी माणसं आहेत जे अजून आत्ता सध्याला तर नाही आहेत. आमच्या नणंदबाई, माझा चुलत भाऊ, म्हणजे असे बरेच. त्यामुळे फोटोमध्येच त्यांना बघायला हे वाटतं. तर हा माझा चुलत भाऊ आहे, त्यांनी ह्यांना उचलून घेतले. आणि बघू शकता इथं हळदी लावायचं चालू आहे. आणि हे आम्ही दोघं. तर खुर्चीवर बसले की मी ह्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हते, त्यामुळे मी साईडलाच उभा राहिले होते. तर फोटोग्राफर पण कन्फ्यूज झाला होता की ह्यांना एक्झॅक्टली कोणती पोज सांगायची. त्यामुळे तर बघू शकता हे आमच्या दारातच लग्न लावलं होतं. आमचं लग्न दारातच होतं, तेव्हा खूप जागा होती. आणि हे माझ्या लग्नातला संसार सट, म्हणजे अगोदरच्या वेळेस आधी तसली कपाटं नव्हती. आता माझ्या लग्नाला जवळजवळ 8-9 वर्ष झाली असतेली. त्यामुळे तेव्हा तसली कपाट नव्हती, त्यामुळे असलंच लोखंडाचं कपाट दिले. आणि ही सगळी गावातली माणसं, गावातली पण आणि शेजापाजारच्या पण गावातली अशी भरपूर माणसं होती लग्नाला. तर खूप भारी मोमेंट होता माझ्यासाठी. म्हणजे माझं लग्न होतं ह्याच्यावर तर माझा विश्वासच बसत नव्हता. आणि हे एक महत्त्वाचं मला सांगायचं होतं. इथं जेव्हा हार घालतात ना तेव्हा ते उचलून घ्यायचं असतं आणि हार घालू देत नव्हते असं होतं. तर ह्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की उचलून घेऊ नका. ते स्वतः माझ्यासमोर असे वाकले होते आणि मग नंतर मी त्यांना इझिली हार घातला होता. तर तेव्हा खूप छान वाटलं. त्यांनी स्वतः मान खाली केली आणि हार घालून घेतला. तेव्हा तर एकदम म्हणजे असं डोळ्यातनं पाणी चालू होतं माझ्या. जेव्हा तो मोमेंट मी आत्तासुद्धा जरी
इमॅजिन केला ना तरी मला तसं वाटतं. म्हणजे त्यांना उचलून घ्यायला लागले होते आणि मला पण इकडून उचलून घ्यायला लागले होते, पण मला असं व्यवस्थित म्हणजे घेता येणार नाही. त्यामुळे त्यांनी म्हटले नाही नाही तिला कोणी काय हे करू नका, मीच वागतो. मग त्यांनी वाकले आणि मग मी त्यांना हार घातला, मग त्यांनी मला हार घातला. तर असं झालं. म्हणजे खूप छान वाटत होतं तेव्हा. आणि लग्नाचं म्हणजे पेनड्राईव्ह पण आहे, पण ते सध्या आता मला घावं नाही कुठं आहे, पण फोटोज तरी आहेत. तर ते तर बघून खूप छान वाटते. आणि मला वाटतंय ना सगळ्यांनीच आपल्या लग्नातले फोटो ना काढायलाच पाहिजेत. खरं खूप दिवसानंतर ते बघायला खूप छान वाटतं, आपल्या लग्नातले फोटोज वगैरे. तर बघू शकता आता ही सगळी आमच्या लग्नातली सगळी मोठी झाले, त्याने सगळे आता सगळ्यांची लग्न झालेली आहेत. म्हणजे माझ्या नंदेची मुलं, म्हणजे अजून माझे आबू भैया, म्हणजे सगळं आम्ही असं एकत्रच राहायचो. त्यामुळे खूप असं छान बॉन्डिंग झालं सगळ्यांचंच. आता सगळ्यांची लग्न झालेली आहेत. हे माझे मामाचा मुलगा आणि त्यांची सून आहे. तर अंशूमध्येच सारखं काहीतरी टाकत होता आणि मी काही व्हिडिओ एडिट केला नाही. जसं बघत होते ना तसं हाय असं शूट केलंय आणि तुम्हाला दाखवलंय. आणि इथं आत्या आहेत, त्यांच्या जाऊबाई आहेत, आणि हे माझे सासरे आणि त्यांचे 2 भाव आहेत. तर ही आहे फॅमिली आमची. माझे आई पप्पा, अहोंचे आई पप्पा, आणि हे माझे मोठे दीर आणि मोठ्या जाऊबाई आहेत. तर हे पप्पांचे मावस भाऊ आहेत. आणि आई पप्पा मी आबू आणि भैया. तर भैया किती छोटा दिसत होता. आणि ही आमची फॅमिली आहे बघा सध्याची. आम्ही 4 जाऊबाई आणि 4 जण भाऊ आहेत हे, पण आमचे एक भाऊजी मिसिंग होते. म्हणजे ते कुठेतरी बाहेर गेले होते, तोवरच आम्ही फोटो काढला होता. तर फोटोग्राफर पण खूप कन्फ्यूज झाला होता, नेमकं एक्झॅक्टली पोज काय सांगायचे. त्यामुळे त्याने तसेच फोटो काढले. आता छान होते फोटो. तर ॲज अ ब्राईड म्हणून ना मला ना खूप असं वेगळं वाटत होतं, कारण कसं असतं सगळ्यांचं आपलंच लग्न आहे, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आपल्याकडेच असतं. त्यामुळे सगळे माझ्याकडे बघत होते आणि मला खूप अवघडल्यासारखं वाटत होतं. आणि इथं बघू शकताय फायनली माझा गृहप्रवेश झालाय या घरात. आणि अजून तर मी खूप खुश आहे. तर लग्नाची आठवण मला तर खूप छान वाटली. तर तुम्हाला आमच्या लग्नाचा व्हिडिओ अल्बम आवडला का, आणि लग्नातले फोटोज वगैरे आवडले का, तर ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आय होप याच्यानंतर तरी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळाले की मी लग्नाच्या अगोदरपासून अशी झाले की लग्नात पण अशीच होते. तर व्हिडिओ कसा वाटला ना ते कमेंट करून मला ना खरंच सांगायचं, कारण मी प्रत्येक वेळेस सांगत असते की तुमच्या कमेंट माझ्यासाठी खूप अनमोल आहेत. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.